नमस्कार, मी किरण नागती. खरं तर आज एका अशा विषयावर बोलायला आलो आहे की जो विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो विषय नसून तो दिवस महत्त्वाचा आहे. हाच तो सुवर्ण दिवस आहे. 12 जानेवारी 1863 रोजी याच दिवशी जन्म झाला एका आध्यात्मिक गुरूचा, ज्यानं खरं तर विश्वाला सांगितलं की भारत हा विश्वगुरू आहे. खरंच नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके, स्मरणीय आणि प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी खरं तर एक वेगळी दिशा भारताला दिली. ती भारतात राहून नाही, तर भारतातून अमेरिकेत गेल्यानंतर शिकागोमध्ये त्यांचं गाजलेलं भाषण असेल, अनेक व्याख्यानं त्यांनी केली, पण ते भाषण विश्वातून प्रत्येक जण तिथे आला होता आणि भारताकडे कुत्सित नजरेनं बघत होता. पण सुरुवात ज्या पद्धतीनं स्वामींनी केली आणि ते म्हणाले, अमेरिकेतल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला असं वाटतं इथे संस्कार आणि संस्कृतीचं भारताच्या दर्शन त्यांनी दिलं आणि तिथे 7,000 जी लोक उपस्थित होती त्यांनी सलग 2.5 ते 3 मिनिटं टाळ्यांचा गजर केला आणि तिथून सुरुवात झाली भारताकडे एका वेगळ्या अपेक्षेनं, वेगळ्या आशेनं बघण्याची आणि कुठेतरी सनातन हिंदू धर्माचा प्रसार करायला तिथून सुरुवात झाली आणि सनातन संस्कृतीचं खरं दर्शन स्वामींनी केलं. स्वामी विवेकानंदांचा खरं तर अभ्यास प्रत्येकानं केला पाहिजे, कारण आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करायला लागली आहे. दुर्दैवानं 1863 पासूनचा जो प्रवास आहे, 1893 रोजी खरं तर ही घटना घडली आणि 11 सप्टेंबर 9/11 हा आतंकवादी हल्ल्यासाठी ओळखला जातो दुर्दैवानं. पण 9/11 हा विश्वाला शांती देणारा, एक संदेश देणारा दिवस म्हणूनच तो प्रभावीपणे ओळखला गेला पाहिजे. याकरता प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे की आजच्या दिवशी त्यांच्या जयंतीनिमित्त आपण कुठेतरी एक प्रण करूया की अशा पद्धतीचे आदर्श असणारे व्यक्तिमत्व हे आपण जपून ठेवले पाहिजेत. ह्यांचे संस्कार, ह्यांची संस्कृती वाटण्याची जी प्रथा आहे ती आपण, मला असं वाटतं, पुढे नेली पाहिजे. राष्ट्रीय युवा दिवस हा फक्त साजरा केला नाही पाहिजे. बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रीय युवा दिवस साजरा होतो, पण त्यांचे विचार जिवंत ठेवले पाहिजेत. कारण स्वामी नेहमी म्हणायचे की कुठलीही सुरुवात करत असताना लोक हसतील, विरोध करतील, पण नंतर तुम्ही कर्तृत्वानं ती गोष्ट अशी पुढे न्या की ती लोक स्वीकारतील. त्यामुळे ती स्वीकारणारी गोष्ट आपण करूया आणि आज स्वामी विवेकानंदांना खऱ्या अर्थानं आदरांजली वाहण्यापेक्षा